नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। लातूर ते नॉर्थ ईस्ट या 100 दिवसाच्या सिरीजचा आज पहिला दिवस आहे। पुण्यावरून आता आपण निघालेलो आहोत। तर हा प्रवास आपला 50 तासाचा असणार आहे। तर हा प्रवास 2 टप्प्यात असणार आहे। इथून आता पुण्यावरून कोलकात्यावरून आपल्याला गुवाहाटीपर्यंत जायचं आहे। तर तुम्हाला आता सीट वगैरे दाखवतो माझं। हे इकडे वॉश बेसिन आहे। इकडं टॉयलेट आहे, इकडं टॉयलेट बाथरूम आहे। नमस्कार दादा, कुठून आलात? कुठं चाललात? कुठं चाललात? कुठं चाललात? तुमच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत इथपर्यंत तुम्ही नेऊ शकता। तर दादा आपल्यासोबत हावडा कोलकात्यापर्यंत येणार आहेत। आता मी पुण्यावरून निघालो। दादाचं वरचं सीट आहे आणि माझं खालचं सीट आलेलं आहे। तर तुम्हाला सीट दाखवतो। तर थर्ड AC मध्ये आपल्याला उशी आहे, हे ब्लँकेट आणि बेडशीट आणि चार्जिंगसाठी इकडं आहे। हे बॅग ठेवली आहे आपण इकडं। हे दादाचं सीट आहे। काय नाव आहे दादा? प्रतीक परिहार। कुठून आलात? पुणे। अच्छा, आणि कोलकात्याला कसं काय? कामानिमित्त, सोबत तुमचा साथीदार म्हणून। धन्यवाद, बसा। हे थर्ड ACचं तिकीट आपल्याला 4200 रुपये। फॅसिलिटी बऱ्यापैकी आहेत, स्वच्छता आहे, स्वच्छता चांगली आहे। स्लीपरपेक्षा AC कोचमध्ये थोडं फॅसिलिटी एक्स्ट्रा मिळतात आणि स्वच्छता मेन म्हणजे स्वच्छता चांगली आहे। तर निघायला 5 दिवस लेट झालेला आहे, कारण आपलं तिकीट कन्फर्म झालं नव्हतं। फायनली आपलं तिकीट आज कन्फर्म झालं आहे, ते पण थर्ड ACचं नाविलाजानं आपल्याला तिकीट घ्यावं लागलं, कारण बाकी स्लीपरमध्ये आपल्याला 14 तारखेपर्यंत आपल्याला तिकीट अवेलेबल नव्हतं। त्यामुळं आपण नाविलाजानं थर्ड ACचं तिकीट काढलं आहे। थर्ड ACचं तिकीट आपल्याला 4200 रुपयाला पडले। तिकिटाच्या मानानं आपल्याला सुविधा बऱ्यापैकी मिळालेल्या आहेत। त्यात ब्रेकफास्ट आहे, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, चहा वगैरे त्यासोबत आहे। दुपारचं जेवण आलेलं आहे। दुपारचं जेवण आलेलं आहे। हे आहे बटाट्याची भाजी, गुलाबजामुन, दही, राईस, वरण आणि पनीरची भाजी आणि चपाती आहे। बघूयात आता खाऊन कसं आहे टेस्ट। मी तर पहिल्यांदाच खातो। तर आता आपलं जेवण झालेलं आहे। जेवण टेस्ट सांगायची झाली तर ठीकठाक होतं, म्हणजे एवढं काय असं भारी असं काय नव्हतं, जेमतेम होतं जेवण झालं। भैया कौन सा स्टेशन है ये? स्टेशन कौन सा है? टाटा नगर है, जमशेदपुर। तर आणखीन प्रवास आपला आहे, अजून 4 तासाचा प्रवास आहे हावरापर्यंत। हावरा कोलकात्याला उतरून परत आपल्याला गुवाहाटीला पोचायचं। तर आत्ताच आपण हावडा स्टेशनला पोचलेलो आहोत। जवळजवळ 3.5 तास लेट झालेला आहे आपल्याला इथं पोचायला। सकाळी आपल्याला 6 ते 6:30 वाजता गुवाहाटीला ट्रेन आहे। तर बघूयात आता आपण आजची रात्र आपल्याला स्टेशनवरच घालवायला लागणार आहे।
आता आपण हावरा कोलकात्याच्या रेल्वे स्टेशनवर एक वेटिंग रूम आहे, तिथं वेटिंग रूमवर थांबलो. तर वेटिंग रूमचं चार्जेस 1 तासाला 50 रुपये. तर आपण असे 4 तासाचे 200 रुपये पे केलेले आहेत. तर हे आहे हे वेटिंग रूम आहे. आपण आता इथून दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर जायचं आहे गुवाहाटीसाठी. तर आपल्याला आणखी 4 तास वेळ आहे. 4 तास आपण इथं वेटिंग रूममध्ये आपण आता थांबणार आहोत. थोडा आराम करून मग सकाळी 4 वाजता आपण इथून निघणार आहोत. इथून 1 तास लागेल दुसऱ्या स्टेशनला पोहोचायला. मग आपण तिथून सकाळी गुवाहाटीला. मी निघालो आता गुवाहाटीला. सकाळी 5 वाजता सियालदा स्टेशनवर पोचलो. पहाटे 5 वाजता हावडा स्टेशनवरून सियालदा स्टेशनवर पोचलो आहे. आपली ट्रेन सकाळी 6:30 वाजता सियालदा स्टेशनवरून निघाली. वृद्धबान असं काहीतरी स्टेशन आहे, तिथपर्यंत पोचलो. आणखीन पोचायला आपल्याला पहाटे 3:30 वाजणार आहेत. त्यामुळं आजचा पूर्ण दिवस आणि अर्धी रात्र ट्रेनमध्येच जाणार आहे आपली. तर हे स्लीपर कोच आहे. क्या है डमरू? ट्रेन आता कुठल्या तरी स्टेशनवर थांबलेली आहे. तर आपल्याला एक भाऊ भेटला आहे आता आसामचा. इथं ट्रेनमध्येच होता आपल्या शेजारी. नमस्ते भैया. हाय नमस्ते. कहाँ से आ रहे हो? मैं मुंबई से आ रहा हूँ. कहाँ जा रहे हो आप? मैं असम सिलचर. अरे मैं तो असम आने वाला हूँ लास्ट अरुणाचल के बाद. बिल्कुल असम आओ यार, बहुत अच्छा जगह है, हाँ, आना चाहिए. क्या क्या है असम में घूमने के लिए? असम में बहुत जगह है. तो मेघालय में आप घूम सकते हैं. फिर गुवाहाटी के भी बहुत सारा ब्रह्मपुत्र है. कामाख्या माता का दर्शन करो. हाँ नहीं, हाँ अभी पहले जाने के बाद कामाख्या जा रहा हूँ. बिल्कुल बिल्कुल बहुत अच्छा लगा. जाओ वहाँ पे. आपके आसाम में अरुणाचल के बाद आऊँगा और आपका कल्चर पूरा दिखाऊंगा महाराष्ट्र से. मुझसे कांटेक्ट कर लेना, मैं खुद ही आ जाऊँगा तुम्हारा दिखाने के लिए. अच्छा अच्छा ओके. मैं 1 महीने की छुट्टी में जा रहा हूँ. हाँ. मैंने घर पे आप हो गए तो आप मिलेंगे. बिल्कुल. मैं तुम्हें वहाँ का चाय बागान दिखाऊंगा. सबसे बेस्ट. अच्छा अच्छा ओके. बहुत अच्छा है, बहुत सुंदर है. अभी तो ठंड का मौसम और सुंदर लगेगा चाय का बागान. हाँ वो दिखाऊंगा. ओके चलेगा. चलो. तर ह्या भावाकडे आता आपण जाणार आहोत. आपली अरुणाचल नंतर आपण आसाममध्ये जाणार आहोत. ते झालं की आपण अरुणाचल नंतर आसाममध्ये आपण जाणार आहोत. बघू भाऊ असला तर भावाला आपण भेटून पुढं जाऊया.
भाजा, चावल भाजा, बादाम लॉजेंस, लॉकझाल लॉजेंस। बादाम का है? बादाम ये वाला है, वाइट। ये तो ये ऐसा कैसा बादाम है? हाँ, ये आपको बालू में भाजा हुआ आता है। हाँ, 9 लीटर, 1 लीटर। हमारे यहाँ उसको मूंगफली बोलते हैं। हाँ, ये भी मूंगफली बोलते हैं, उसको दाना वाला रहता है। हाँ। उनका वाला को मूंगफली बोलते हैं। तर आता आपण पोचलेलो आहोत कामाख्या रेल्वे स्टेशनवर. तर आपलं स्वागत करायला दोघं जण आलेले आहेत. एक थंडी आणि कडक आहे थंडी. लय थंडी वाजायली. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड नाईट.